हे बघा, त्यांचा डगमग हे 2019 पासून चाललं होतं. त्याच्यामध्ये यश नाही मिळालं. मग त्यांनी 2024 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला भाजपला. तिथे चमकतं, तिथे चमकतं, तिथे नाही चमकत, तिथे नाही चमकत. त्यात मी काय करणार? महाराष्ट्रात सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहत असताना जाहीर सभा आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. नुकताच मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. ठाकरे बंधूंनी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन हा मोर्चा पार पडला. यावर बोलताना सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना टार्गेट केले. राज ठाकरे यांची डगमग 2019 पासून चालू आहे, ज्यावेळेस त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. ते पुढे हेही म्हणाले की राज ठाकरे आता सगळे कॉम्बिनेशन ट्राय करत आहे. जिथे चमकते तिथे चमकते, जिथे चमकत नाही तिथे चमकत नाही. त्यांना यश मिळालं नाही, त्यात मी काय करू, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे, भाजपच्या समर्थनात बोलणारे राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलायला लागले. हे बघा, त्यांचा डगमग हे 2019 पासून चाललं होतं. 2019 मध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसला. शरद पवारांसाठी त्यांनी जिल्ह्यामध्ये सभा सुद्धा घेतल्या होत्या. त्यांनी 2019 मध्ये स्वतःच्या पक्षाचे कॅन्डिडेट उतरले, त्याच्यामध्ये यश नाही मिळालं. मग त्यांनी 2024 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला भाजपला. मग त्यांनी 2024च्या विधानसभेमध्ये कॅन्डिडेट उतरवले, त्याच्यात त्यांना यश नाही मिळालं. आता ते सगळे कॉम्बिनेशन ट्राय करतायत. जिथे चमकतं तिथे चमकतं, जिथे नाही चमकत तिथे नाही चमकत. त्यात मी काय करणार? दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यांना यश मिळेल का? तो त्यांचा प्रश्न.